प्रेज द लॉर्ड सर्वांना. तर आज आपण पाहणार आहोत मेंढपाळांना झालेले येशू बाळाविषयीचे दर्शन. लूक याच्यामधील 2 अध्यायाच्यामधील काही वचने आपण पाहूया. तर चला. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्याच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. धन्यवाद.